The next chapter which we are going to study is life processes in living organism part 1. What are we going to study in this chapter? We are going to study the important cycles in this chapter. First of all, we are going to study glycolysis pathway, then we are going to see what is Krebs cycle, then we are going to see what is electron transport system, how energy is generated and how it is used by the cell for catabolism, anabolism, all the chemical reactions occurring in the body. Let us start. First of all, we will see what the weightage of this chapter. With option, this chapter carries 6 marks and without option, this chapter carries 4 marks. What are the contents that we are going to study in this chapter? First is living organisms and life processes. Second, living organism and energy production. Third point is energy from different food components. And last point is what is cell division, essential life process. Cell division कसं होतं, काय होतं, एकापासून 2 सेल्स कसे तयार होतात, त्यांचे ऑर्गेनेलीज कसे डिवाइड होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये बघायच्या शेवटच्या. Let us start first with living organism and life processes. So what is a living organism? Living organisms have a particular characteristic. The organism which can grow, do metabolism, perform metabolisms, which can respond to external stimulus, all these are the characteristics of living organisms. Basically, what is the life process then? All the system of our body is completely coordinated manner. कसे होतात आपल्या बॉडीमधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा सगळे जे फंक्शन्स आहेत ते एका कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये होतात. कोऑर्डिनेटेड मॅनर म्हणजेच काय, तर जिथे आपल्या बॉडीमधला प्रत्येक टिश्यू, ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात. नेक्स्ट, एनर्जी रिक्वायर्ड फॉर द फंक्शनिंग ऑफ लाईफ प्रोसेसेस ही तयार होते कुठल्या पार्टमध्ये, तर ती तयार होते इन मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रिया इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल, जी एनर्जी तयार करणार आहे. म्हणूनच मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, एनर्जी करन्सी ऑफ द सेल विच प्रोड्युसेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. मग ही एनर्जी कशी तयार केली जाते, तर बाय युझिंग कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स ॲज द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट्स. ह्या गोष्टींना वापरून मायटोकॉन्ड्रिया काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो. वी ऑब्टेन 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट पासून आपल्याला किती एनर्जी भेटलेली आहे, 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी भेटलेली आहे. नेक्स्ट वी विल सी व्हॉट इज एनर्जी प्रोडक्शन. आता रेस्पिरेशन जे आहे ते 2 टाईप्सनी होतं. एक आहे बॉडी लेवलला, दुसरा आहे सेल्युलर लेवलला. बॉडी लेवलला म्हणजे जिथून हवा आपण आतमध्ये घेणारे, ऑक्सिजन आतमध्ये घेणारे, नोजमधून ते लंग्समध्ये जाणारे, लंग्समधून अल्व्हिओलसमध्ये जाणारे, अल्व्हिओलसपासून ते आपल्या ब्लडला जाणारे, ब्लड कॅपिलरीजला जाणारे आणि ब्लड कॅपिलरीजपासून ते सेल्सला जाणारे. ऑक्सिजन जे आहे ते ट्रान्सपोर्ट होतं आहे आणि सेल्सपासून कार्बन डायऑक्साईड जे बाहेर रिलीज होतं आहे ते परत अपोजिट पाथवेने आपल्या बॉडीच्या बाहेर काढलं जातं. हे झालं एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट ब्लड लेवल और सेल लेवल. पण इथं सेल्युलर लेवलमध्ये ज्या वेळेस त्या सेलला ऑक्सिजन भेटेल त्यावेळेस तो सेल ऑक्सिजन कन्झ्यूम करतोय आणि ऑक्सिजन कन्झ्यूम केल्यानंतर तो कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर रिलीज करतोय, कॅटाबॉलिझम करतोय, ब्रेकडाऊन करतोय गोष्टींचं किंवा काही रिॲक्शन ज्या त्या सेलला स्पेसिफिक आहेत तो करणार आहे. बघा बॉडी लेवल, ऑक्सिजन अँड CO2 आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड द सराउंडिंग. बॉडीमध्ये आणि सराउंडिंगमध्ये काय होतं आहे, एक्सचेंज होतं आहे गॅसेसचं, ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं. सेल्युलर लेवलला फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन. विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन फूड स्टफ्स काय केले जातात, ऑक्सिडाइज केले जातात. त्यात जर तुम्ही बघाल तर तुम्हाला 2 टाईप दिसणार आहेत. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन, एक आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजे जिथे कंप्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथं काय होणार आहे, इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. काय सांगितलं आपण, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जिथं ऑक्सिजन प्रेझेंट आहे तिथं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे ग्लुकोजचं. पण इथं अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये जिथं ऑक्सिजन ॲब्सेंट आहे तिथे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे ग्लुकोजचं. नाव वी आर गोइंग टू सी व्हॉट इज एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन्समध्ये आपल्याला 3 स्टेप्स बघायचे आहेत. एक आहे ग्लायकोलिसिस, दुसरं आहे क्रेब्स सायकल दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ॲसिड सायकल किंवा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, आणि तिसरं जे आहे ते आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. सो आपल्याला ह्या तिन्हीचे साईट्स बघायचे आहेत. कुठं कुठं होतं. पहिलं ग्लायकोलिसिस होतं सायटोप्लाझममध्ये. साईट ऑफ त्याची पाथवे कुठला आहे, सायटोप्लाझम. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल होते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधल्या स्पेसमध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम होते इनर मायटोकॉन्ड्रियन मेम्ब्रेनवरती.
जर तुम्ही मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघितलं, डबल मेम्ब्रेन दिसतं तुम्हाला, ते इनर मेम्ब्रेन कसे दिसतात तुम्हाला, इनर मेम्ब्रेन जे आहेत ते इनफोल्डिंग्स दाखवतात. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे ती कुठं होते, ह्या इनर मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनवरती होतीये. आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल कुठं होते, ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होते, स्पेसमध्ये होते मधल्या. नाव कुठल्या पाथवेमध्ये काय काय प्रोड्यूस होतं ते बघायचं आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोज हे ऑक्सिडाइज होत आहे आणि कन्वर्ट होतं इंटू पायरुविक ॲसिड इन अ स्टेप वाईज मॅनर. टोटल ग्लायकोलिसिस होण्यासाठी 10 स्टेप्स आहेत. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये ॲसिटिल पार्ट ऑफ कोएन्झाईम ॲसिटिल कोए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन अ सायक्लिक मॅनर. ही काय आहे, सायक्लिक आहे. जो एंड प्रोडक्ट तयार झाला तो परत नवीन सायकलमध्ये रिएंटर करतो. आणि लास्ट जे आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, एनर्जी तयार होणार आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमला दुसरं नाव आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. नाव वी आर गोइंग टू सी अनारोबिक रेस्पिरेशन, म्हणजे जिथं ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे तिथे काय काय होतं बघा. ग्लायकोलिसिस, ग्लुकोज इज अनकम्प्लिटली ऑक्सिडाइज, मगाशीच आपण बघितलं. इथं पायरुविक ॲसिड फॉर्म थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इंटू ऑर्गॅनिक ॲसिड्स और अल्कोहोल बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. काय होणार आहे इथं, ज्यावेळेस अनारोबिक रेस्पिरेशन होतं त्यावेळेस जो पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार झालेला आहे तो कन्वर्ट होतो इंटू आयदर ऑर्गॅनिक ॲसिड्स दॅट इज लॅक्टिक ॲसिड वगैरे, किंवा तो कन्वर्ट होतो इंटू अल्कोहोल दॅट इज इथॅनॉल बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. लेट अस सी व्हॉट इज एरोबिक रेस्पिरेशन, जे आपण 3 टाइप्स बघितले, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तेच आपल्याला आता स्टेप वाईज एक एक करून बघायचे. ग्लायकोलिसिस कुठे आहे साईट ऑफ त्याची ॲक्शन, सायटोप्लाझम. फर्स्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. फर्स्ट स्टेप आहे ही एरोबिक रेस्पिरेशनची आणि कुठं होते, सायटोप्लाझममध्ये होते. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन अ स्टेप वाईज मॅनर टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. 10 स्टेप्स आहेत, आपण मागाशी बघितलं ग्लुकोजला कन्वर्ट करण्यासाठी पायरुविक ॲसिडमध्ये. आणि ज्या वेळेस ग्लुकोज ब्रेकडाऊन केला जातो, कन्वर्ट केला जातो, त्याचं लायसिस केलं जातं, त्यावेळेस ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्युल्स भेटणार आहेत. सो जर तुम्ही बघितलं तर ग्लुकोज हा 6 कार्बनचा आहे. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस आफ्टर 10 स्टेप्स आपल्याला भेटतात 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. काय भेटणार आहेत आपल्याला, 2 मॉलिक्युल्स भेटणार आहेत पायरुविक ॲसिडचे. सो हे जे 2 मॉलिक्युल्स आहेत पायरुविक ॲसिडचे ते किती कार्बनचे आहेत, दे आर ऑफ 3 कार्बन्स. सो ॲट ऑफ एंड ऑफ ग्लायकोलिसिस आपल्याला भेटतात 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड इच ऑफ 3 कार्बन. अजून काय काय भेटतात ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस, ATP, NADH2 आणि वॉटर. नेक्स्ट ॲसिटिल को एंटर करतो क्रेब्स सायकलमध्ये आणि त्याच्यानंतर जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे ते एंटर करतात इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. किती ATP तयार होतात, काय ATP तयार होतात हे आपण बघणार आहोत पुढे. बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नंतर 1, 2, 3 अशा काही स्टेप्स दिलेल्या आहेत तुम्हाला, तुम्ही नीट बघून घेऊ शकता. एक NADH म्हणजे किती ATP, तर एक NADH म्हणजेच NADH2 म्हणजे 3 ATP. सो 6 NADH2 म्हणजे किती ATP झाले, 6 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज इक्वल टू 18 ATP. एक FADH2 म्हणजेच 2 ATP. असे 2 FADH2 म्हणजेच किती झाले, 4 ATP. सो ह्या सगळ्या रिॲक्शन्समध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत अमाऊंट ऑफ NADH2 अँड FADH2 इथं दिलेले आहेत बघा. नाव जो पायरुविक ॲसिड आहे इट इज कन्वर्टेड इंटू व्हॉट, पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोए, that is acetyl coenzyme A with the release of 2 molecules each of NADH2 and CO2. acetyl coenzyme A जो आता तयार झालाय तो कुठे एंटर करतोय बघितलं आपण, इट एंटर्स इनटू द क्रेब्स सायकल. व्हॉट इज क्रेब्स सायकल, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. कुठे होते ती मगाशीच आपण बघितली, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आतमधल्या स्पेसमध्ये. ॲसिटिल ग्रुप ऑफ ॲसिटिल कोए हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो बिकॉज हे काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन आहे, जिथे काय बोललो आपण कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. प्रोडक्ट कुठले कुठले फॉर्म झालेत, CO2, कोएन्झाईम A, ATP, NADH2 आणि FADH2. आता हे जे प्रोडक्ट आहेत फॉर्म झालेले ते कुठे एंटर करणार आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये एंटर करणार आहेत, ज्याची साईट कुठली आहे, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनवरती होणार आहे ही सायकल.
So electron transport chain NADH2 and FADH2 molecules formed during glycolysis and Krebs cycle participate in the electron transport chain. हे जे प्रोडक्ट्स आहेत ना सगळे जे ग्लायकोलिसिस नंतर क्रेब्स सायकल नंतर फॉर्म झाले ते प्रोडक्ट आता एंटर करणार आहेत कुठं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आणि पुढे काय होणार आहे ही जी रिएक्शन आहे ती कुठे होते इन द इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. काय काय तयार झालंय each molecule of NADH2 yields 3 molecule of ATP आणि each molecule of FADH2 yields 2 molecules of ATP. म्हणून आपण बघितलं की टोटल किती ATP झाले तयार 18 आणि खाली 4. When there is insufficient amount of carbohydrate in the body, then lipid and protein are used for energy generation. ज्या वेळेस कार्बोहायड्रेटचा अमाऊंट बॉडीमध्ये कमी असेल लो लेवलला असेल त्यावेळेस बॉडीमधले प्रेझेंट असणारे लिपिड्स आणि प्रोटीन्स हे यूज केले जातात एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. पण जर तुम्ही बघितलं तर कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस करतो, ग्लायकोलिसिस केल्यानंतर तो पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो, मग तो ॲसिटिल कोएन्झाइममध्ये कन्वर्ट होतोय, क्रेब्स सायकलमध्ये एंटर करतोय आणि मग CO2H2O प्लस एनर्जी जे आहे ते रिलीज होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमहून, त्यांच्यापासून एनर्जी तयार होते. पण लिपिड्स आणि प्रोटीन सेम पाथवे फॉलो करत नाहीत. फर्स्ट ऑफ ऑल लिपिड्स गेट कन्वर्टेड इनटू फॅटी ॲसिड्स, प्रोटीन गेट कन्वर्टेड इनटू अमायनो ॲसिड्स. त्यांचे रिस्पेक्टिव्ह काय आहेत हे मोनोमर्स आहेत म्हणजेच त्यांचे बेसिक युनिट्स आहेत. अमायनो ॲसिड्स लिंक झाले की प्रोटीन बनतात, फॅटी ॲसिड लिंक झाले की लिपिड्स बनतात. सो त्यांचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल लिपिड आणि प्रोटीन्सचं त्यावेळेस ते त्यांच्या सब युनिट्समध्ये कन्वर्ट होत आहेत, मोनोमर्समध्ये कन्वर्ट होत आहेत आणि ग्लायकोलिसिस न करता ते डिरेक्टली कुठं एंटर करतायत, ते डिरेक्टली एंटर करतायत इन द क्रेब्स सायकल. Lipids and proteins, when used as a respiration substrate, do not undergo the process of glycolysis, but it enters converted into lipid fatty acids मध्ये कन्वर्ट होतात, प्रोटीन अमायनो ॲसिड्स मध्ये कन्वर्ट होतात and then directly enters where? Directly enters into the Krebs cycle by forming acetyl CoA. फॅटी ॲसिड्सपासून ॲसिटिल कोए तयार झालं, अमायनो ॲसिड्सपासून ॲसिटिल कोए तयार झालं आणि हे डिरेक्टली कुठे एंटर करतात क्रेब्स सायकल विदाउट अंडरगोईंग ग्लायकोलिसिस. नाव फुल फॉर्म्स दिलेले तुम्हाला NAD FAD ATPचे. व्हॉट इज NAD? निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. व्हॉट इज FAD? फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. अँड व्हॉट इज ATP? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, दॅट इज ATP. Let us see ATP. What is ATP? It is the energy currency of the cell. That is adenosine triphosphate is energy rich molecule जो बॉडी मध्ये काय करतो एनर्जी प्रोव्हाइड करून देतो. सो एनर्जी कुठं स्टोअर केलेली आहे? एनर्जी स्टोअर इन द बॉन्ड्स ऑफ ATP which is jointed by the phosphate group. ATP is stored in cell as per the energy requirement of the cells. Phosphate bonds of ATP are broken and energy is derived. ज्यावेळेस ATP ब्रेक डाऊन केला जातो त्यावेळेस त्याचं कन्वर्जन होतं ॲडेनोसिन डायफॉस्फेटमध्ये आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे तो रिलीज होतो. हे ज्यावेळेस ATPचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस काय होणार आहे एनर्जी रिलीज होणार आहे बाहेर, एनर्जी इज डिराइव्ड. सो वेन वी ब्रेक डाऊन ATP आपल्याला काय भेटते एनर्जी भेटते आणि ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट कन्वर्ट होतोय कशामध्ये ॲडेनोसिन डायफॉस्फेटमध्ये आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये. नाव व्हॉट इज अनएरोबिक रेस्पिरेशन जे आपण बघितलं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नाही आहे इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जी होतीये ती. इट ऑकर्स इन 2 स्टेप, एक आहे ग्लायकोलिसिस दुसरा आहे फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस कसं होणार आहे इथं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. मगाशी आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघितलं ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ज्याच्यामध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन होत होतं. पण इथं काय होणार आहे ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड रिलीजिंग लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू एरोबिक रेस्पिरेशन. ऑब्व्हियसली जर कम्प्लीट ऑक्सिडेशन झालेलं नाही आहे तर एनर्जी जी रिलीज होणार आहे ती एरोबिक रेस्पिरेशनमध्ये कशी असणार आहे जास्त, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ती कशी असणार आहे कमी प्रमाणात असणार आहे. काही एक्झाम्पल्स बघूयात आपण अनएरोबिक रेस्पिरेशनचे. एक्झाम्पल्स बघा. सीड्स इफ सबमर्ज्ड अंडर वॉटर, सीड्सना जर पाण्याखाली सबमर्ज करून ठेवलं जर्मिनेशन होण्यासाठी तर ते काय परफॉर्म करतात तर ते परफॉर्म करतात अनएरोबिक रेस्पिरेशन. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्या मसल्समध्ये ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात एक्सरसाइज करू त्यावेळेस
ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आहे, म्हणजेच अनएरोबिक कंडिशन तयार होती आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होतं आहे. इन्स्टेड ऑफ पायरुविक ॲसिड काय तयार होणार आहे, लॅक्टिक ॲसिड तयार होणार आहे. So, human muscle cells when doing rigorous exercise performs anaerobic respiration, ज्याच्यामुळे काय प्रोड्यूस झालं आहे बॉडीमध्ये, लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस झालं आहे, विच अक्युमुलेट्स इन आवर मसल लिडिंग टू मसल फटिग, ज्याच्यामुळे आपले मसल्स काय होणार आहेत, दुखायला स्टार्ट होणार आहेत किंवा दमणार आहेत, थोडेसे रेस्ट घ्यायला लागणार आहे. ज्यावेळेस आपण रेस्ट घेऊ एक्सरसाइज केल्यानंतर बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते परत रिगेन व्हायला सुरू होतं, बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण परत वाढायला सुरू होतं आणि जे लॅक्टिक ॲसिड कन्वर्ट झालेलं आहे ते आता निघून जाणार आहे आणि परत काय तयार होणार आहे, पायरुविक ॲसिड आहे तसं तयार होणार आहे. बिकॉज कुठली कंडिशन आली आता, एरोबिक कंडिशन आलेली आहे. एक्सरसाइज करताना आहे ना एरोबिक, रेस्ट घेतल्यानंतर एरोबिक कंडिशन आहे तशी आलेली आहे. सो लेट अस चेक युअर आन्सर्स. नेम द एनर्जी करेन्सी ऑफ द सेल. येस, इट इज ATP, that is adenosine triphosphate. Give the name of scientist who discovered cyclical reactions of tricarboxylic acid cycle. त्यांचं नाव होतं क्रेब, म्हणून त्यांना म्हटलं गेलं त्या सायकलला क्रेब सायकल पण. State whether the given statement is true or false. Muscle cell performs aerobic respirations while exercising. No, they perform anaerobic respiration, so the statement is false. TCA cycle occur in mitochondria. Where does glycolysis occur? It occurs in cytoplasm. Lipid, fatty acids and glycerol. Proteins कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? Proteins will get converted into amino acids. Next, identify the cell organelle shown in the diagram. कुठला आहे? Mitochondria. Next, how energy is formed from oxidation of carbohydrate, fats and proteins. Correct the diagram given below. काय काय दिलं बघा, इकडे फॅट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, अमायनो ॲसिड्स सगळे दिलेले आहेत. कुठलं ते अंडरगो करतात ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे, हे सगळं आपल्याला करेक्ट करायचं आहे. हा चार्ट आपण बघितलेला ऑलरेडी. लिपिड्स कन्वर्ट होतात फॅटी ॲसिड्समध्ये, प्रोटीन कन्वर्ट होतात अमायनो ॲसिड्समध्ये, कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस करतात. हे दोन ग्लायकोलिसिस करत नाहीत, हे दोन डिरेक्टली कुठे एंटर होणार आहेत, क्रेब सायकलमध्ये वाया ॲसिटिल कोए. वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये अनएरोबिक कंडिशन होते तयार, ज्याच्यामुळे लॅक्टिक ॲसिडचं अक्युमुलेशन होतं आणि आपले मसल्स जे ते दमतात, वीक होतात थोडेसे. डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन आपण बघितलं आहे. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. जिथं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होणार नाही आहे, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे ग्लुकोजचं. एरोबिकमध्ये येतं ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये येतं ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशनची प्रोसिजर्स. Now we are going to see what are the different sources of energy, means from which products or which food components we get energy. We are going to see that point. First is the component carbohydrate. So we have already seen carbohydrate is broken down into what? It is broken down into pyruvic acid. Carbohydrate is broken down into what? It is broken down into pyruvic acid. During glycolysis and all that, glucose is broken down into what? Pyruvic acid. Excess is stored in the form of glycogen in liver and muscle. जास्त जर झालं बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट तर त्याला स्टोअर करून ठेवलं जातं. कुठं स्टोअर करून ठेवलं जातं? त्याला स्टोअर करून ठेवलं जातं लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये? ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. ग्लायकोजन हे काय आहे? ग्लायकोजन इज अ पॉलिसॅकराइड ऑफ ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोजचे भरपूर सारे युनिट्स एकमेकांना जॉईन झालेले आहेत आणि त्याच्यापासून काय फॉर्म झालेलं आहे, त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याला म्हटलं जातं ग्लायकोजन. सो ग्लायकोजन इज अ पॉलिसॅकराइड ऑफ ग्लुकोज. सो एक्सेस ग्लुकोज कार्बोहायड्रेट जर झालं तर ते स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, जे कुठं स्टोअर केलं जातं? लिव्हर आणि मसल्समध्ये. एनर्जी किती ऑप्टेन होते आपल्याला? तर आपल्याला 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी ऑप्टेन होते पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. And uses काय आहेत कार्बोहायड्रेटचे? इट इज यूज्ड ॲज अ मेन एनर्जी सोर्स फॉर बिल्डिंग द मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजेच काय? तर मोठे मोठे मॉलिक्युल्स तयार करण्यासाठी, जसं की प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, शुगर्स आहेत, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. हे मोठे मोठे मॅक्रोमॉलिक्युल्स जे आहेत ते तयार करण्यासाठी काय लागतं आपल्याला? ह्यांच्यापासून जी एनर्जी मिळते ती युटिलाइज केली जाते. सो इट इज यूज्ड ॲज अ मेन एनर्जी फॉर बिल्डिंग मॅक्रोमॉलिक्युल्स. नेक्स्ट जो सोर्स आहे आपला फूड कंपोनंट आहे तो आहे प्रोटीन. ऑलरेडी वी हॅव नोन की प्रोटीनचं ब्रेकडाऊन केल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतात? अमायनो ॲसिड्समध्ये.
So proteins of animal origin are called as the first class protein. Converted into what? Broken down into amino acids. एक महत्त्वाची गोष्ट, जसं आपण कार्बोहायड्रेट्सना स्टोअर करून ठेवू शकतो ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये इन आवर मसल्स, लिव्हर, तसं आपण प्रोटीन्सना बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही. ते तयार झाले की त्याला इमिजिएटली यूज केलं जातं, त्यांना स्टोअर करून ठेवलं जात नाही. So broken down into amino acids, they are not stored, they are broken down and eliminated from body in the form of ammonia. जर एक्सेस प्रोटीन झालेलं असेल तर ते बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवलं जात नाही, त्याला काय केलं जातं, बाहेर रिलीज केलं जातं, बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केलं जातं इन द फॉर्म ऑफ अमोनिया. किती एनर्जी ऑब्टेन होते, जेवढी आपल्याला कार्बोहायड्रेट्सपासून होते तेवढेच 4 किलो कॅलरीज पर ग्राम ऑफ प्रोटीन. आता कुठले कुठले प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आणि ते कुठं कुठं प्रेझेंट आहेत बघा. पहिला आहे स्किनमध्ये. स्किनमध्ये 2 प्रोटीन्स प्रेझेंट असतात, एक आहे मेलॅनिन, दुसरा आहे केरेटिन. केरेटिन हे आपल्या हेअरमध्ये पण प्रेझेंट असतं. बोन्स, ओसिन. सेल्समध्ये प्रोटीन्स कुठं आहेत, प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, एन्झाईम्स. पॅनक्रियासमध्ये कुठलं प्रोटीन आहे, इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पिट्युटरी ग्लँडमध्ये काय प्रोड्यूस होतात, हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात. हॉर्मोन्स कसे आहेत, काही हॉर्मोन जे पिट्युटरी ग्लँड प्रोड्यूस करतो ते हॉर्मोन्स आहेत पेप्टाइड हॉर्मोन्स, म्हणजेच प्रोटीन्सने बनलेले हॉर्मोन्स. मसल्समध्ये कुठले प्रोटीन्स आहेत, ॲक्टिन आणि मायोसिन, जे आपल्या मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्याचं काम करतात. ब्लडमध्ये कुठलं प्रोटीन आहे, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे काय आहे, क्वाटर्नरी प्रोटीन आहे, 2 अल्फा 2 बीटा चेन्सनी बनलेलं, जे आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. आणि अँटीबॉडीज जे आपल्या इम्युन सिस्टीमचे पार्ट आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला इम्युनिटी द्यायचं काम करतात, फॉरेन सबस्टन्ससोबत ते फाईट करणार आहेत, अँटीजनसोबत रिॲक्ट करणार आहेत, ते अँटीबॉडीज म्हणजे पण कोण आहेत, ते अँटीबॉडीज म्हणजेच पण प्रोटीनच आहेत. सो ऑल दीज हे काय आहेत रे, वेगवेगळे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत आपल्या वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट्समध्ये, सेल्समध्ये. नेक्स्ट सोर्स कुठला आहे, नेक्स्ट सोर्स आहे फॅट्स. ब्रोकन डाऊन इंटू वॉट, फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. ह्यांच्यापासून आपण ज्यावेळेस ह्यांचं ब्रेकडाऊन करू त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल. ह्यांना पण आपण बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो इन द फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड्स इन ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यू म्हणजेच कुठले टिश्यू, फॅट कंटेनिंग टिश्यू, जिथे काय स्टोअर करून ठेवलेलं आहे, फॅट स्टोअर करून ठेवलेलं आहे. ह्यांच्यापासून जी एनर्जी आपल्याला भेटते ती 9 किलो कॅलरीज आहे पर ग्राम ऑफ फॅट्स. नेक्स्ट युजेस. काय काय युजेस आहेत ह्याचे, पहिलं फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड म्हणजेच काय, तर ज्या वेळेस फॉस्फेट ग्रुप लिपिड सोबत अटॅच्ड आहे त्याला म्हटलं जातं फॉस्फोलिपिड, जे दिसतं आपल्या सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट. कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. काही हॉर्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन, हे हॉर्मोन्स कसे आहेत, फॅट हॉर्मोन्स आहेत, स्टेरॉल हॉर्मोन्स आहेत. नर्व्ह सेल्समध्ये फॅट्स प्रेझेंट आहेत, जे आपल्या एक्झॉनच्या साईडून कव्हरिंग फॉर्म करतात. नर्व्ह सेलचे 3 पार्ट्स कुठले कुठले माहीत आहेत, एक असतो सायटॉन, दुसरा असतो डेंड्रॉन आणि तिसरा असतो एक्झॉन. सेल बॉडी आहे सायटॉन, जिथे न्यूक्लियस प्रेझेंट असतो, बरोबर. हे काय आहेत, डेंड्रॉन्स, आणि हे काय आहे, एक्झॉन. सो नर्व्ह सेलच्या एक्झॉनच्या साईडून हे जे फॅट्स आहेत ते काय फॉर्म करतात, कव्हरिंग फॉर्म करतात, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतात अराउंड द एक्झॉन ऑफ आवर नर्व्स. नेक्स्ट आपले आहेत विटॅमिन्स. नेक्स्ट सोर्स काय आहे, विटॅमिन्स. सो विटॅमिन्स जे आहेत इट इज ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाऊंड्स. 6 टाईपचे विटॅमिन्स आहेत, मेन टाईप्स. त्याची नावं आहेत A, B, C, D, E आणि K. त्यातले काही तुम्हाला फॅट सोल्युबल दिसणार आहेत, काही वॉटर सोल्युबल आहेत. फॅट सोल्युबल कुठले कुठले आहेत, A, D, E आणि K हे विटॅमिन जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत. वॉटर सोल्युबल आहे B आणि C. इथं तुम्हाला बघायला भेटतील 2 विटॅमिन्स जे आपले NADH2 आणि FADH2 प्रोड्यूस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. रायबोफ्लॅविन म्हणजेच विटॅमिन B2 कशासाठी नेसेसरी आहे, फॉर प्रोडक्शन ऑफ FADH2. दुसरा आहे निकोटीन अमाइड, दॅट इज विटॅमिन B3. रायबोफ्लॅविन काय आहे, विटॅमिन B2. निकोटीन अमाइड काय आहे, विटॅमिन B3, जो कशासाठी नेसेसरी आहे, फॉर प्रोडक्शन ऑफ NADH2. सो हे दोन्ही पण तुम्हाला विटॅमिन्स कशासाठी दिसणार आहेत, इम्पॉर्टंट फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. नेक्स्ट आहे वॉटर. ॲज वी ऑलरेडी नो आपल्या बॉडीमध्ये 65 to 70% काय प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे. कुठलाही सेल घेतला तरी त्या सेलचं 70% कंपोजिशन कशाचं आहे, पाण्याचं आहे.
ब्लड प्लाझ्मा, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये दोन कंपोनंट्स प्रेझेंट आहेत. एक आहे तो म्हणजेच कोण, प्लाझ्मा. दुसरं कोण आहे, ब्लड सेल्स. ब्लड सेल्समध्ये कोण कोण येतं, RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. प्लाझ्मा म्हणजेच काय, वॉटर कंटेंट. सो विदाउट सेल्स, व्हॉट इज प्लाझ्मा, लिक्विड कंटेंट, वॉटर कंटेंट ब्लडमधला ज्याच्यामध्ये सेल्स नाहीत, फक्त लिक्विड कंटेंट आहे. सेल्स म्हणजेच कुठले, फॉर्म्ड एलिमेंट, ज्यालाच आपण म्हणतो ब्लड सेल्स. ब्लड प्लाझ्मा जो आहे तो किती पर्सेंट आहे, 90% ऑफ वॉटरने बनलेला आहे. नाव नेक्स्ट सोर्स कुठला आहे, फायबर्स. वी कॅनॉट डायजेस्ट फायबर्स, बट ते इसेन्शियल आहेत कशासाठी, दुसऱ्या सबस्टन्सचं डायजेशन करण्यासाठी. आपण फायबर्सना डायजेस्ट नाही करू शकत, पण बाकीच्या सबस्टन्सना प्रॉपर डायजेस्ट करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, फायबर्स महत्त्वाचे आहेत. अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट, आणि जे वेस्ट, जे फूड डायजेस्ट झालेलं नाही आपल्या बॉडीमध्ये, अनडायजेस्टेड राहिलेलं आहे, त्या अनडायजेस्टेड फूडला बाहेर ढकलण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी पण कोण महत्त्वाचे आहेत, फायबर्स. फायबर्स कशापासून भेटतात आपल्याला, लिफी व्हेजिटेबल्सपासून, फ्रूट्सपासून, सिरियल्सपासून, ॲपल वगैरे जे आहेत ते चांगले सोर्सेस आहेत फायबर्सचे. नाव विल सी फ्यू क्वेश्चन्स. फर्स्ट, एनर्जी ऑब्टेन फॉर कार्बोहायड्रेट इज डॅश पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. किती असते फ्रॉम कार्बोहायड्रेट, येस इट इज 4 kilocalories. गिव्ह द नेम ऑफ विटॅमिन इसेन्शियल फॉर सिंथेसिस ऑफ NADH2. आपण बघितलं FADH2 साठी विटॅमिन B2, NADH2 साठी विटॅमिन B3. विच मॉलिक्युल आर नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनमध्ये कुठले कंपोनेंट्स असतात, फॉस्फोलिपिड्स, म्हणजेच फॉस्फेट ग्रुप जॉईंट विथ लिपिड्स, ह्या गोष्टींनी तयार होतं काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मॅच द कॉलम. हिमोग्लोबिनमध्ये, हिमोग्लोबिन कुठं प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट इन आवर ब्लड. बरोबर, हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट आहे, ब्लडमध्ये. ओसेन कुठे प्रेझेंट आहे, बोन्समध्ये. सो 1चं B आणि 2चं C. नेक्स्ट, व्हॉट आर विटॅमिन्स, क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सॉल्युबिलिटी, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. हे किती मार्क्सचा क्वेश्चन होता, 3 मार्क्सला विचारलेला गेला होता क्वेश्चन प्रिव्हियस बोर्ड्सना. ऑड वन आउट शोधायचं, ॲक्टिन, ओसियन, मायोसिन, अल्डोस्टेरॉन. ते सगळे काय आहेत सुरुवातीचे, येस दे आर ऑल दी प्रोटीन्स. इकडचं काय आहे, अल्डोस्टेरॉन, इट इज फॅट स्टेरॉइड. सो अल्डोस्टेरॉन इज दी ऑड वन आउट. नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला माहिती असलं पाहिजेत क्रोमोझोम्स, त्याचं स्ट्रक्चर. जर तुम्ही बघितलं तर क्रोमोझोम्स हे काय आहेत, क्रोमोझोम्स हे कॅरियर आहेत जेनेटिक मटेरियलचे, किंवा DNA जो आहे त्याचे कुठं प्रेझेंट आहे, इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहे. इथं तुम्ही बघाल हे जे दिसतात तुम्हाला, हा जो कॉईल झालेला स्ट्रक्चर आहे तो काय आहे, DNA. आणि हा DNA कसा अरेंज्ड आहे, एक्स शेपच्या स्ट्रक्चरमध्ये अरेंज्ड आहे. ह्याच एक्स शेपच्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, क्रोमोझोम असं म्हटलं जातं. सो इथं तुम्ही बघाल जो शॉर्टर आर्म आहे क्रोमोझोमचा त्याला म्हटलं जातं P आर्म, आणि जो लॉंगर आर्म आहे क्रोमोझोमचा त्याला म्हटलं जातं Q आर्म. तो पॉईंट ऑफ अटॅचमेंट जिथं दोन क्रोमॅटिड्स एकमेकांना जॉईन झालेले आहेत. हा एक क्रोमॅटिड आहे 1 आणि हा दुसरा क्रोमॅटिड आहे. The point of attachment of two chromosome is called as what? It is called as centromere. जिथं दोन क्रोमॅटिड्स एकमेकांना अटॅच झालेले आहेत त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर. हे काय आहेत, सेंट्रोमियर्स. इथं जर तुम्ही बघाल तर हे पेअर दाखवलेले आहेत क्रोमोझोमचे, ज्यांना म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम्स. ओके, काय म्हणायचं आहे ना, होमोलॉगस क्रोमोझोम. आता जर तुम्ही एक क्रोमोझोम घेतला तर त्याचे दोन क्रोमॅटिड्स एकमेकांचे सिस्टर क्रोमॅटिड्स झाले. पण जर तुम्ही दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स घेतले, म्हणजे एक होमोलॉगस पेअर घेतली क्रोमोझोम्सची, होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर घेतली, तर तिथं तुम्हाला एका क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिड आणि दुसऱ्या क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिड जर तुम्ही घेतला तर ते दोन एकमेकांचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स झाले. दीज आर द सिस्टर क्रोमॅटिड्स. हे दोन एकमेकांचे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. पण हा आणि हा काय झाले, ते एकमेकांचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स.
What is the disc shape structure? This disc shape structure is called as kinetochores. जिथे काय होणार आहे? काय आहे ते डिस्क शेप स्ट्रक्चर्स? कायनेटोकोर्स. जिथे काय होणार आहे रे? जिथे तुम्ही बघाल आपल्याला काय दिसून येत आहे? स्पिंडल फायबर्स अटॅच झालेले दिसून येत आहेत. त्या पॉइंटला म्हटलं जातं कायनेटोकोर्स. नाव वी आर गोइंग टू सी सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये आपल्याला बघायच्यात प्रॉपर्टीज ऑफ सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू विच न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन इज कॉल्ड ॲज दी सेल डिव्हिजन. जे कुठं होता? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होईल, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होईल. कुठलाही ऑर्गॅनिझम सेल डिव्हिजन करू शकतोय. म्हणजेच अशी प्रॉपर्टी सेलची ज्याच्यामुळे एकापासून पुढचे नवीन प्रोजेनीज तयार होत आहेत, नवीन लाईफ तयार होते फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग लाईफ इज कॉल्ड ॲज सेल डिव्हिजन. न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स इज कॉल्ड ॲज द सेल डिव्हिजन. दोन स्टेपनी होतं सेल डिव्हिजन. एक आहे मायटोसिस, दुसरं आहे मिओसिस. फर्स्ट ऑफ ऑल आपण मायटोसिस म्हणजे काय ते बघून घ्यायचं आहे. सो मायटोसिस कुठं होतं? इट ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स अँड द स्टेम सेल्स. व्हॉट आर सोमॅटिक सेल्स? सोमॅटिक सेल्स बॉडीमध्ये दोन टाईपचे सेल्स असतात. एक असतं जर्म सेल्स. कोण आहेत जर्म सेल्स? स्पर्म्स अँड एग. हे काय झाले? हे झाले जर्म सेल्स. दुसरे आहेत सोमॅटिक सेल्स. दुसरे कोण आहेत? सोमॅटिक सेल्स. स्पर्म आणि एग सोडून बाकी सगळे सेल्स जे आहेत ते कुठले आहेत? सोमॅटिक सेल्स. बॉडीमधले सगळे सेल्स, लिव्हरमधले, हार्टमधले, किडनीमधले जे सगळे सेल्स आहेत ते काय झाले? सोमॅटिक सेल्स. सो प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन कुठं होते? ह्या सोमॅटिक सेल्समध्ये होते. आणि अजून कुठे होते? स्टेम सेल्समध्ये पण होते. इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स. पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस म्हणजेच डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरियॉन म्हणजे काय? न्यूक्लियस. आपण ज्यावेळेस म्हणतो प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, त्यातलं कॅरियॉन म्हणजे पण काय आहे? न्यूक्लियसच आहे. सो कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. दुसरी स्टेप आहे सायटोकायनेसिस. म्हणजेच काय? तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. डिवाइड होताना, सेल डिव्हिजन होत असताना पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होणार आहे आणि मग सायटोप्लाझम डिवाइड होणार आहे. कॅरिओकायनेसिस 4 स्टेप्समध्ये होतं. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. आणि ते झाल्यानंतर मग होणार आहे सायटोकायनेसिस, दॅट इज सायटोप्लाझमचं डिव्हिजन. लेट अस सी कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेप्स. पहिला आपण बघतोय प्रोफेज. हे दिलेले तुम्हाला सेल. हा आहे काय? सेलचा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. हे काय आहे? दिस इज द न्यूक्लियस. हे काय आहे? न्यूक्लिओलस. हे काय आहेत? क्रोमोझोम्स. बरोबर. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर एनव्हलप. इथं काय दाखवलेत? सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स डुप्लिकेट होतात माहिती आहेत आपल्याला सेल डिव्हिजनच्या वेळेस. आणि त्यांच्यापासून काय बाहेर रेडिएट होतं? स्पिंडल फायबर्स रेडिएट होतात. हे सगळं असं स्ट्रक्चर असतं प्रोफेजला. मग त्याचे हळूहळू काय काय चेंजेस होतात आपण बघूयात. प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. असे जे सुरुवातीला चुरगळलेले क्रोमोझोम्स असतात ना, कंडेन्सेशन सुरू होतं त्यांचं इन द प्रोफेज. कंडेन्सेशन म्हणजेच काय? ते असं थोडेसे सेपरेट दिसायला सुरू होणार आहेत. ते प्रॉपर एक्सेप्टचे दिसतात का प्रोफेजमध्ये? नाही, तर ते जस्ट सेपरेट व्हायला स्टार्ट होणार आहेत. सेंट्रिओल डुप्लिकेट होणार. एक सेंट्रिओल होता तो डुप्लिकेट झाला आणि आता दोन्ही सेंट्रिओल्स त्यांच्या अपोजिट पोल्सना जाणार आहेत. म्हणजे एक इथं थांबणार, एक दुसरा थांबणार. 2 अपोजिट पोल्सना ते मायग्रेट होणार आहेत. सो सेंट्रिओल डुप्लिकेट अँड मूव्ह टू दी अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. आता हळूहळू हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण काय व्हायला सुरू होतं? डिसअपियर व्हायला सुरू होतोय. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो काय होणार आहे? डिसअपियर व्हायला स्टार्ट होणार आहे. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन सोबत हा न्यूक्लियस जो आहे ना तो पण काय होतं? डिसअपियर व्हायला सुरू होतं. सो हे सगळे चेंजेस होत आहेत कशामध्ये? प्रोफेजमध्ये. नेक्स्ट स्टेज आपल्याला बघायचे मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय झालं आहे? तर मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालेलं आहे. त्याच्यानंतर क्रोमोझोम्स कंडेन्सेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला प्रॉपर क्रोमोझोम दिसणार आहेत ज्यांचे काय प्रेझेंट आहेत? 2 क्रोमॅटिड्स प्रेझेंट आहेत. सो क्रोमोझोम कंडेन्स कम्प्लिटली अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड्स इथं प्रेझेंट दिसणार आहेत.
आता ॲक्च्युअल मेटाफेजमध्ये काय होत आहे तर सगळे क्रोमोझोम्स अलाइन होत आहेत सेंटरच्या प्लेटला, ज्याला म्हटलं जातं मेटाफेज प्लेट. The chromosomes are arranged parallel to the equatorial plane of the cells by the spindle fibers. त्यांच्या स्पिंडल फायबर्सनी काय झालेले आहेत, हे क्रोमोझोम्स अरेंज झालेले आहेत. एका क्रोमॅटिडच्या कायनेटोकोरला वरच्या स्पिंडलनी धरलेला आहे, दुसऱ्या क्रोमॅटिडच्या कायनेटोकोरला खालच्या स्पिंडलनी धरलेला आहे. हा झाला एक क्रोमोझोम. त्यांच्या स्पिंडल फायबर्सनी काय केलेलं आहे, त्यांच्या क्रोमॅटिड्सच्या पोल्सना अटॅच केलेले. नेक्स्ट आहे एनाफेजमध्ये. ज्यावेळेस आपण बघितलं मेटाफेजमध्ये काय झालेलं आहे बोललो आपण, इथं स्पिंडल फायबर्सनी त्यांना अटॅच केलेलं आहे क्रोमॅटिड्सना विथ देअर कायनेटोकोर्स, विथ देअर सेंटरची डिस्क. ही व्हाईट कलरची दिसते ती काय, कायनेटोकोर्स. त्या सेंटरच्या डिस्कला त्यांच्या क्रोमॅटिडच्या ह्या स्पिंडल फायबर्सनी पकडलेलं आहे. आता ते स्पिंडल फायबर्स त्या क्रोमॅटिडला खेचतात, म्हणजे हा क्रोमोझोम काय झाला, दोन क्रोमॅटिड्समध्ये सेपरेट झाला. सो एनाफेजमध्ये वरती आता ते क्रोमॅटिड्स मूव्ह होणार आहेत. सेंट्रोमियर्स स्प्लिट झाले आणि क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड. क्रोमोझोममध्ये जे दोन क्रोमॅटिड होते सिस्टर क्रोमॅटिड्स, ते आता सेपरेट झाले, कारण की ते वेगवेगळ्या अपोजिट पोल्सना मायग्रेट झाले. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजेच पुढं जाऊन ते कोण आहेत, डॉटर क्रोमोझोम्स स्टार्ट टू मूव्ह टुवर्ड्स दी अपोजिट पोल विथ द हेल्प ऑफ व्हॉट, विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. आता टिलोफेजमध्ये काय झालं, टिलोफेजमध्ये जे प्रोफेजमध्ये दिसत होतं ना, ते एक्झॅक्टली अपोजिट दिसणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत रिअपिअर होणार आहे, न्यूक्लिओलस परत रिअपिअर होणार आहे, बाकीचे ऑर्गॅनलीज परत प्रेझेंट दिसणार आहेत. सो डॉटर क्रोमोझोम्स आता डिकंडेन्स झाले, म्हणजे जे क्रोमोझोम्स सेपरेट झालेले क्रोमॅटिडच्या फॉर्ममध्ये, आता परत ते कसे होणार आहेत, चुरगळलेल्या स्टेटमध्ये जाणार आहेत, डिकंडेन्स स्टेटमध्ये जाणार आहेत. डॉटर क्रोमोझोम बिगिन टू डिकंडेन्स आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झाले अराउंड ईच ऑफ द क्रोमोझोमचा सेट. या क्रोमोझोमच्या सेटच्या साईडून काय फॉर्म झालं, परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झाला. हळूहळू न्यूक्लियस आलेलं पण दिसणार आहे इथं, आणि स्पिंडल फायबर्स डिसअपिअर. टू डॉटर न्यूक्लियर फॉर्म, म्हणजेच काय झालेलं आहे, इथं कॅरिओकायनेसिस संपलेलं आहे, कारण की दोन न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत. बरोबर, काय झालेलं आहे, कॅरिओकायनेसिसचा एंड. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज कंप्लीट झालेलं आहे. आफ्टर कॅरिओकायनेसिस काय होतं आहे बोललो आपण, सायटोकायनेसिस होतं आहे, म्हणजेच काय तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम कसं डिवाइड होतं, नॉच तयार होतो, म्हणजेच एक खड्डा तयार होतो बाहेरून जो आतमध्ये जाणार आहे. बाहेरून आतमध्ये जातो तो खड्डा, सेंटरपर्यंत जातो तो खड्डा, आणि सेंटरला ब्रेक करतोय दोन वेगवेगळ्या सेल्समध्ये. सो क्लिवेज फुरो फॉर्म होतो, जो सेंटर्सपर्यंत जातो आणि मध्येच त्या दोन सेल्सना ब्रेक करतो इन टू देअर रिस्पेक्टिव्ह टू सेल्स. म्हणजे अशा प्रकारे काय झालेलं आहे, सायटोप्लाझम पण डिवाइड झालेले आहेत. द न्यूक्लिओलस रिअपिअर इन इच डॉटर न्यूक्लियस अँड स्पिंडल फायबर्स डिसअपिअर. मग अशीच बघितलं आपण. नेक्स्ट होत आहे सायटोकायनेसिस. ॲनिमल सेल सांगितलं जस्ट, नॉच फॉर्म होतं ॲट द इक्वेटोरियल प्लेन, डीपर होतं, सेंटरपर्यंत होतं आणि दोन सेपरेट सेल्स करतोय विथ 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स. पण तेच जर तुम्ही प्लांटमध्ये बघितलं तर प्लांटमध्ये एक्झॅक्टली अपोजिट सायटोकायनेसिस झालेलं दिसणार आहे. ॲनिमल्समध्ये बाहेरून आतमध्ये होतं आहे डिव्हिजन सेलचं, सायटोप्लाझमचं. तेच जर तुम्ही प्लांट सेलमध्ये बघितलं तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन आतून बाहेर होतं आहे, म्हणजे सेंटरला सेल प्लेट फॉर्मेशन सुरू होतं आहे. ते सेल प्लेट फॉर्मेशन कोपऱ्यांपर्यंत जातं आहे आणि अशा प्रकारे त्या एका सेलला दोन सेल्समध्ये कन्वर्ट करायचं काम करतो आहे. काय झालं आहे, मध्ये फॉर्म झाला आहे तो खड्डा, आणि तो खड्डा जो आहे तो काय होतो आहे, कडेपर्यंत जातो आहे, आणि कडेपर्यंत गेल्यावरती सायटोप्लाझमला दोन सेल्समध्ये डिवाइड करतो. सो सेल प्लेट इज फॉर्म्ड इन द सेंटर ऑफ द सेल्स अँड टू सेपरेट सेल्स आर फॉर्म्ड विथ 2n नंबर ऑफ द क्रोमोझोम. 2n म्हणजेच काय, जो आहे तो डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. कारण की मायटोसिस ही कसली डिव्हिजन आहे, मायटोसिस ही इक्वेशनल डिव्हिजन आहे. म्हणजे काय, जिथे 2nचा नंबर किती राहणार आहे, 2nच राहणार आहे, तो हाफ होणार नाही आहे, कमी होणार नाही आहे. पण तेच जर तुम्ही मिओसिस बघितलं तर ती कशी डिव्हिजन आहे, रिडक्शनल डिव्हिजन आहे, जिथे 2nचा नंबर काय होतो, मिओसिस ही कसली डिव्हिजन आहे, रिडक्शनल, जिथे 2nचा नंबर किती होणार आहे, 1n. डिप्लॉइडचा नंबर किती होणार आहे, हॅप्लॉइड. आता आपण सुरू करणार आहोत मिओसिस. मिओसिस म्हणजे काय, आपण मगाशीच बघितलं, मिओसिस इज द रिडक्शन डिव्हिजन, जिथं काय होणार आहे,
2nचा नंबर 1n होणार आहे, रिडक्शन होणार आहे. सो मिओसिस जे आहे ते टोटल 2 फेजेसमध्ये डिवाइड केलेले. एक आहे मिओसिस 1, दुसरा आहे मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये तुम्हाला प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1 अशा स्टेजेस बघायला भेटणार आहेत. तर मिओसिस 2 मध्ये तुम्हाला प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2 आणि टेलोफेज 2 अशा स्टेजेस बघायला भेटणार आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट मिओसिस 1. इथं मिओसिस 1 जे आहे ते थोडंसं कॉम्प्लेक्स दिसून येतं. कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, तर मिओसिस 1 मधला जो प्रोफेज आहे तो डिवाइड केलेला आहे 5 फेजेसमध्ये. मिओसिस 1 मधला जो प्रोफेज 1 आहे तो डिवाइड केलेला आहे किती स्टेजेसमध्ये, टोटल 5 स्टेजेसमध्ये. तर ते 5 स्टेजेस कुठले कुठले आपण बघूयात. सो प्रोफेज 1 मधलं पहिलं स्टेज आहे लेप्टोटीन, जिथे काय काय होतं बघा, क्रोमोझोम्स आता कॉम्पॅक्ट होणार आहेत आणि आर मोर क्लिअरली विजिबल. जे आता चुरगळलेले होते ते कंडेन्सेशन जस्ट सुरू झालेलं आहे आणि क्रोमोझोम्स आता अपियर झालेले आहेत, थोडेसे क्लिअरली विजिबल झालेले आहेत. कुठल्या फेजमध्ये, प्रोफेज 1च्या फर्स्ट फेजमध्ये, दॅट इज लेप्टोटीन. दुसरी फेज आहे झायगोटीन, जिथे काय झालेलं आहे, सिनॅप्सिस झालेलं आहे. दिस इज अकंपनीड बाय बायव्हॅलेंट और टेट्रॅड फॉर्मेशन. सिनॅप्सिस म्हणजेच काय, इथं जे तुम्हाला दिसत होते सेपरेट झालेले आता ते पेअरिंग सुरू करणार आहेत, एकमेकांसोबत जॉईनिंग सुरू करणार आहे आणि हे पेअरिंग जे झालेलं आहे त्याला म्हटलं जातं सिनॅप्सिस. सो होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग झालेलं आहे आणि विच इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. सो इथं तुम्हाला दिसणार आहे काय फॉर्म झाला आहे, बायव्हॅलेंट. 2 क्रोमोझोम्सना म्हटलं जातं बायव्हॅलेंट, 4 क्रोमॅटिड्सना म्हटलं जातं टेट्रॅड. सो बायव्हॅलेंट किंवा टेट्रॅड फॉर्म झालेले आहेत कुठल्या स्टेजमध्ये, झायगोटीन, सेकंड स्टेज ऑफ प्रोफेज. तिसरी स्टेज जर तुम्ही बघाल तर त्यात तुम्हाला दिसेल की पचायटिनमध्ये ॲक्च्युअल रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणजेच जे होमोलॉगस क्रोमोझोम्स होते त्यांच्यामध्ये काय दिसून येणार आहे, इथं तुम्हाला होमोलॉगस क्रोमोझोममध्ये आता ॲक्च्युअली क्रॉसिंग ओव्हर दिसून येणार आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. हे 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत पण हे 2 त्यांचे कोण आहेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. सो ह्यांच्यामध्ये काय दिसून येतं तुम्हाला, क्रॉसिंग ओव्हर झालेलं दिसतंय, म्हणजेच एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं दिसतंय. सो पचायटिन जिथं रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम. क्रॉसिंग ओव्हरला दुसरं नाव काय, रिकॉम्बिनेशन. तिथं एन्झाईम जे इन्व्हॉल्ड आहे त्या एन्झाईमचं नाव आहे रिकॉम्बिनेज एन्झाईम. इथं तुम्ही बघाल क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं आहे. आता डिप्लोटीनमध्ये काय होतं, हे जे क्रॉसिंग ओव्हर झालेले क्रोमोझोम्स आहेत ते आता काय दिसणार आहेत तुम्हाला, बायव्हॅलेंट सेपरेट झालेले दिसणार आहेत. 2 क्रोमोझोम सेपरेट झालेले दिसणार आहेत एक्सेप्ट द साईट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. जे 2 क्रोमोझोम्स क्रॉस ओव्हर केलेत ते आता सेपरेट होणार आहेत पण त्यांचा जो क्रॉसिंग ओव्हरचा साईट आहे तो तसाच राहणार आहे, जिथं एक्स शेपचा स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतो आणि त्या एक्स शेपच्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं कायस्मॅटा. काय झालं म्हणलो आपण, बायव्हॅलेंट सेपरेट झालेत एकमेकांपासून एक्सेप्ट द साईट ऑफ क्रॉस ओव्हर आणि क्रॉसिंग ओव्हरची इथं जी एक्स शेपचा स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतोय त्याला म्हटलं जातं कायस्मॅटा. इथं बघाल तुम्ही स्पिंडल फायबर्स आता कुठं मूव्ह व्हायला सुरू झालेले आहेत, सेंट्रिओल्स आता कुठं मूव्ह व्हायला सुरू झालेले आहेत, टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. लास्ट स्टेज आहे डायकायनेसिस. कशाची, प्रोफेसची लास्ट स्टेज कुठली आहे, डायकायनेसिस. जे आपण इथं बोललो ना डिप्लोटीनमध्ये काय झालेलं आहे, 2 क्रोमोझोम सेपरेट झालेले आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम एक्सेप्ट द साईट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. आता ते दोन्ही क्रोमोझोम ह्या क्रॉसिंग ओव्हरच्या साईडचे इथं पण काय झालेत, सेपरेट झालेत, म्हणजेच कायस्मॅटाचं टर्मिनलायझेशन झालेलं आहे. So chromosomes are completely condensed and assemble of meiotic spindle occur. द न्यूक्लियोलस आणि न्यूक्लिअर एन्व्हलप हे पण आता डिसअपियर व्हायला सुरू होणार आहेत कारण की प्रोफेज आता संपलेला आहे. सो न्यूक्लियोलस हे काय झालं आहे, डिसअपियर झालं आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता डिसअपियर व्हायला सुरू होणार आहेत आणि जे सेंट्रिओल्स आहेत ते त्यांच्या पोल्सना मायग्रेट करायला स्टार्ट होणार आहेत. We have already seen the prophase of meiosis 1. Now we are going to see metaphase of meiosis 1. What happens in metaphase? The chromosomes arrange parallel to the equatorial plane of the cell by spindle fiber. सगळेचे सगळे क्रोमोझोम्स आता कुठं अरेंज झालेत, मेटाफेज प्लेटला अरेंज झालेत, इक्वेटोरियल प्लेटला अरेंज झालेले आहेत आणि त्यांचे स्पिंडल फायबर जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, ह्या पोलचे स्पिंडल फायबर्सनी एका क्रोमोझोमला अटॅच केलं आहे, दुसऱ्या पोल्सचे क्रोमोझोम्सना इकडच्या स्पिंडल फायबर्सनी अटॅच केलेलं आहे. नेक्स्ट ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं आहे, क्रोमोझोम्स आता अपोजिट पोल्सना खेचले जाणार आहेत, म्हणजेच ते मूव्ह होणार आहेत टुवर्ड्स दी अपोजिट पोल्स. नेक्स्ट इज टिलोफेज. व्हॉट हॅपन्स इन टिलोफेज? टिलोफेजमध्ये आपण जे बघितलं आहे,
टेलोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता रिफॉर्म व्हायला सुरू होणार आहे, म्हणजेच ह्याच्या साईडून काय होतं, आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत फॉर्म व्हायला स्टार्ट होणार आहे. नेक्स्ट, न्यूक्लिअर एनव्हलप और न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ द क्रोमोझोम. हे जे दोन सेट क्रोमोझोमचे सेपरेट झालेले आहेत त्यांच्या साईडून आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म व्हायला सुरू होत आहे. 2 डॉटर न्यूक्लियस आर फॉर्म. 2 डॉटर न्यूक्लिया पण तयार झालेले आहेत. न्यूक्लिओलस पण आता रिअपियर व्हायला सुरू होणार आहे. न्यूक्लिओलस रिअपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस अँड द स्पिंडल फायबर्स डिसअपियर. जे स्पिंडल फायबर्स होते आता ते पण काय होणार आहेत, डिसअपियर व्हायला स्टार्ट होणार आहेत. नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस. आता हे कॅरिओकायनेसिस संपलंय, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे. आता होत आहे सायटोप्लाझमचं डिव्हिजन, म्हणजेच ॲक्च्युअल सेलचं डिव्हिजन. 2 डॉटर सेल्स विथ हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम ॲज द पॅरेंट सेल्स आर फॉर्म. हाफ द नंबर का, कारण की हे मिओसिस आहे जिथं रिडक्शन होणार आहे, डिप्लॉइडचा हॅप्लॉइड होणार आहेत. मिओसिस 2. मिओसिस 2 इज सिमिलर टू मायटोसिस, दॅट इज प्रोफेस 2. जिथे काय दिसून येतं तुम्हाला, प्रोफेस 2 मध्ये आता जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन मगाशी फॉर्म झालेलं ते आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत डिसअपियर होणार आहे, न्यूक्लिओलस डिसअपियर होणार आहे. हळूहळू जे सेंट्रिओल्स आहेत ते अपोजिट पोल्सना मायग्रेट व्हायला स्टार्ट होणार आहेत. मेटाफेज 2, एनाफेज 2, त्याच्यात पण काय होतं तुम्हाला, मेटाफेजमध्ये सगळे इक्वेटोरियल प्लेटला अलाइन झालेले दिसणार आहेत. एनाफेजमध्ये ते क्रोमॅटिड्स आता सेपरेट झालेले दिसणार आहेत, वरती ट्रॅव्हल होणार आहेत ते अपोजिट पोल्सना. मगाशी आपण बघितलं एनाफेज 1 मध्ये क्रोमोझोम सेपरेट होत होते, एनाफेज 2 मध्ये क्रोमॅटिड्स सेपरेट होणार आहेत. टेलोफेज 2 आणि सायटोकायनेसिस. 4 डॉटर सेल्स आर फॉर्म विथ हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. आपण जर मायटोसिसमध्ये बघितलं तर मायटोसिसमध्ये एकापासून 2 तयार होतात सेल्स, पण मिओसिसमध्ये एकापासून 4 सेल्स तयार होणार आहेत. मायटोसिसमध्ये 2nचं 2nच राहत होतं आणि मिओसिसमध्ये 2nचं 1n होणार आहे, दॅट इज हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर फॉर्म. नाव वी विल सी few questions. Somatic and stem cells undergoes dash type of division. Which type of division they undergo? Yes, they undergo mitosis. Name the process by which 4 haploid cells are formed from the 1 diploid cell. आताच आपण बघितली त्या प्रोसेसचं नाव आहे meiosis. Complete the analogy. Karyokinesis is nuclear division, dash is cytoplasmic division, that is cytokinesis. Identify the phase of mitosis and the part labeled as X in the diagram. कुठली फेज आहे ही, जिथे काय झालेले आहेत, क्रोमोझोम्स सगळे मेटाफेज प्लेटला अरेंज झालेत, इक्वेटोरियल प्लेटला अरेंज झालेत, म्हणजे ही फेज आहे मेटाफेज. आणि एक्स काय आहेत, स्पिंडल फायबर्स. सो द फेज इज मेटाफेज अँड पार्ट लेबल्ड एक्स इज स्पिंडल फायबर. प्रिव्हियसली आस्क्ड बोर्ड क्वेश्चन्स, तोच मग असाच क्वेश्चन. सोमॅटिक आणि स्टेम सेल्स अंडरगोस मायटोसिस. Spindle fiber starts appearing from that stage of karyokinesis. It starts appearing from the metaphase stage of karyokinesis. Give reason. Cell division is one of the important properties of cell and organism. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे 2 मार्क्ससाठी. सो तुम्ही काय काय गोष्टी एक्सप्लेन करू शकता की सेल डिव्हिजन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, डॅमेज झालेले सेल्स रिपेअर करण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी, वाउंड्स हील करण्यासाठी. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ क्रोमोझोम. सेंट्रोमियर आणि पीआर्म लेबल करायचे, सेंट्रोमियर आणि पीआर्म. आपल्याला माहिती ऑलरेडी सेंट्रोमियर म्हणजेच काय आहे, सेंटर जिथे 2 क्रोमॅटिड्स अटॅच झालेले आहेत. आणि जो शॉर्टर आर्म आहे वरचा त्याला म्हटलं जातं पीआर्म, जो लॉंगर आर्म आहे त्याला म्हटलं जातं क्यूआर्म. चॅप्टर ॲट ग्लान्स एक शॉर्टमध्ये आपण ज्या सगळ्या सायकल्स बघितल्या ते दिलेले आहेत. यू कॅन सी कुठले कुठले मॉलिक्युल्स फॉर्म होत आहेत ग्लायकोलिसिसमध्ये, क्रेब्स सायकलमध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर अनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, तर ग्लायकोलिसिस होतं आणि फर्मेंटेशन होतं. You can read this in short. सेल डिव्हिजनचे आपण टाइप्स बघितले. एम फेजमध्ये काय काय होतं, कॅरिओकायनेसिस होतं, सायटोकायनेसिस होतं. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअरचे डिव्हिजन, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचे डिव्हिजन. कॅरिओकायनेसिसचे 4 फेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. मिओसिस बघितलं आपण, मिओसिस इज डिवायडेड इंटू 2 स्टेजेस, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये आपण बघितलं प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. मिओसिस 2 मध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टेलोफेज 2. मिओसिस 1च्या प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेजेस आपण बघितला. पहिले आहे लेप्टोटीन, नंतर झायगोटीन, नंतर पॅचायटीन, नंतर डिप्लोटीन आणि मग लास्टला आपण बघितलेली डायकायनेसिस. सो हिअर ऑल आपला सेल डिव्हिजन हा जो टॉपिक आहे तो संपलेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला विथ द न्यू टॉपिक. थँक्यू.